नमस्कार मित्रांनो, RBC टेकच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर स्पर्धा परीक्षा करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। राज्यातील सर्व विभागातील वर्ग 3 म्हणजेच ग्रुप सी पदाची भरती ही आता MPSCकडे दिली जाणार आहे। मागील काही वर्षापासून बरेच विद्यार्थी याबाबत आणि संघटनासुद्धा याबाबत आंदोलन करत होत्या, त्याला कुठेतरी यश मिळताना दिसत आहे। राज्यातील ग्रुप सी पदाची भरती MPSCकडे देण्याबाबतचं निवेदन राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळामध्ये सादर केलेलं आहे आणि येत्या 6 महिन्यामध्ये राज्यातील शासकीय कार्यालयातील ग्रुप सी पदाची भरती ही टप्प्याटप्प्याने MPSCकडे वर्ग केली जाईल। यामध्ये जवळपास सर्वच पदे येतात, ग्रुप डी सोडून। DHS मधील जी ग्रुप डी पदाची भरती होती ती सोडून बाकी सर्व पदे हे वर्ग 3 म्हणजेच ग्रुप सी मध्ये येतात। तसेच DMAR मधील जी भरती झाली होती त्यामधील सर्वच पदे हे ग्रुप सी मध्ये आहेत। तसेच इतर विभागामधील जिल्हा परिषद असो किंवा नगर परिषद संचालनालय असो, यामधीलही सर्व पदे ही ग्रुप सी पदाची आहेत। म्हणजे या वर्षामध्ये जी भरती झाली त्या भरतीमधील सर्वच पदे ही ग्रुप सी मध्ये असेल। अपवाद ओळखता DHS ग्रुप डी हे वर्ग 4चं म्हणजे ग्रुप डीचं पद होतं, तर इतर सर्व भरती ग्रुप सी पदाची होते। त्यामुळे जे कष्टकरी प्रामाणिक होतकरू विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी असेल। याआधी जे घोटाळे आणि पेपरफुटीच्या बातम्या येत होत्या त्याला कुठेतरी लगाम बसेल। त्यामुळे येणाऱ्या काळात ही प्रामाणिक विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी असेल। त्यामुळे सर्वांनी आपला अभ्यास सुरू ठेवावा। MPSCची भरती ही सरळ सेवेपेक्षाही सोपी असते, थोडंसं टेक्निक्सने अभ्यास करायचा असतो। तांत्रिक पदासाठीचा जो अभ्यासक्रम आहे तो सेमच असतो, बाकी बाबतीतही बऱ्याच प्रमाणात साम्य आहे, थोडासा दर्जा चेंज असतो। त्यामुळे जास्त काही हार्ड यात असणार नाही। याआधी जी ग्रुप सी पदाची MPSC भरती घेत होते त्यामध्ये प्री आणि मेन्स असा सिलेबस होता, तर या भरतीसाठी असाच सिलेबस असू शकतो, पण याबाबत असं स्पष्ट आणखी अभ्यासक्रम दिलेला नाही। लवकरच याबाबतीचा अभ्यासक्रम पद्धतसुद्धा जाहीर होईल। त्यामुळे आपला रेग्युलर जो अभ्यास आहे तोच अभ्यास आपण सुरू ठेवावा, यामध्ये कोणताही बदल करू नये। थोडाफार जो बदल असेल तो अभ्यासक्रम जाहीर झाल्यानंतर करता येईल। याआधी आपण ज्याप्रमाणे अभ्यास करत होतात त्याप्रमाणेच त्याच विषयाचा अभ्यास आपण येथून पुढे चालू ठेवावा। तर याबाबत जे निवेदन दिलेलं आहे ते आपण आता ऐकूयात। पाहिजे। आणि तिसरं महत्त्वाचं हे आहे की परवाच आपल्या या ठिकाणी कॅबिनेटने एक निर्णय केलेला आहे आणि त्या निर्णयाप्रमाणे गट क च्या ज्या जागा आहेत या गट क च्या जागाही टप्प्याटप्प्याने पुढच्या 6 महिन्यामध्ये या सगळ्या जागा गट क च्या याही आपण MPSCकडे वर्ग करतोय। याचीही परीक्षा आता MPSC घेणार आहे। त्यामुळे या संदर्भात आता जी काही लोकांची मागणी होती की MPSCने करावं तोही आपण विषय केलेला आहे। त्याला 6-8 महिने याकरता म्हटलेलं आहे, कारण MPSCला बरीच तयारी त्याकरता करावी लागणार आहे। पण MPSCने हे मान्य केलं आहे, त्यांनी पत्र दिलेलं आहे की आम्ही हे करायला तयार आहोत आणि त्यानुसार राज्य सरकारने त्या संदर्भातला निर्णय घेतलेला आहे। अशाच प्रकारची नवनवीन माहिती आणि अपडेट मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।